हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत 80 सेंटीमीटर पिसामध्ये संपूर्ण ब्लाऊज हा स्टिचिंग केलेला कशा पद्धतीने करायचा आहे। आता इथे कपडा कमी पडला तर कसा यूज करायचा, ह्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाईल। संपूर्ण कटिंग एक 80 सेंटीमीटर पिसामध्ये कसं करायचं, ज्या ताईंनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा। फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आहे 36 साईजचं। तर मी इथं क्रॉस पट्टीसाठी पाहू शकता तुम्ही वेगळा कपडा इथं घेतलेला आहे। तर एवढा 80 सेंटीमीटर पिसामध्ये तुमचं संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग होईल असं होत नाही, तर मी इथं त्याच्यासाठी क्रॉस पट्टीसाठी मी इथे दोन कपडा घेतलाय वेगळा, जो सेम मॅचिंग होता त्यामुळे मी इथं वापरलेला आहे। आता इथं मी सर्वात पहिलं तर योगपट्टी जी आहे ना आपली ती मी इथे जॉईंट करून घेते समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने जॉईंट करायची आहे। सगळ्यात सोपं ब्लाऊज म्हटलं तर फोरटक्स ब्लाऊज सगळ्यात सोपं आणि पटकन असं होणारं। अगदी 10-15-20 मिनटं 15 मिनटं आणि 20 मिनटं एवढ्यामध्ये तर ब्लाऊज संपूर्ण हा होऊनच जातो। अगदी नवीन पण शिकत असाल ना तरी पण हा ब्लाऊज लगेच होतो। तुम्ही नक्की ट्राय करा, एकदा कटिंग करा। कटिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तिथे तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल कटिंग कसं केलेलं आहे म्हणून। तर बघा अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जी आहे योगपट्टी आपली ती आपण इथं जॉईंट करून घेतली आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे ब्लाऊजचा तो आपण इथं साईडनी कटिंग करून घेतलेला आहे। तर दोन्ही पण आपल्या योगपट्ट्या तयार आहेत बघा। तर अशा पद्धतीने जॉईंट करून घेतल्यानंतर आता जो फ्रंट पार्ट आहे त्याचे टक्स वगैरे कसे मारायचे ते सगळी माहिती तुम्हाला मिळून गेलेली आहे। आता याला टक्स मारण्यासाठी बघा इथून आपण 1.5 इंचावर मी अंतर घेते आणि या पद्धतीने जी लाइनिंग आहे ती काढून घेतली। अशा पद्धतीने आपण याच्यावरती टिप मारून घेतली, तर डबल टिपा मारून घ्यायची आहे। पहिला टक्स जो मारला तो आपण 1.5 इंचानी मारला, बाकीचे टक्स आपल्याला 1.5 इंचावर मारायचे आहेत। बघा अशा पद्धतीने इतकी जबरदस्त फिटिंग बसते ह्या ब्लाऊजची, तुम्ही नक्की ट्राय करा हे फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा। बघा अशा पद्धतीने आपण इथं फोरटक्स मारून घेतलं आणि पफ बघा तुम्ही किती सुंदर असा आलेला आहे। आता जसं आपण तो पार्टला टक्स मारले त्याच पद्धतीने इथे पण 1.5 इंचावर टक्स घ्यायचा आहे आपल्याला। हे टक्स साईज नुसार बदलत असत्या, त्याच्यामुळे तुम्ही 36 साईजला हा टक्स घेऊ शकता। आता बाकीचे जे टक्स आहेत त्यांना पण अशाच पद्धतीने 1.5 इंचावरती मारून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा किती सुंदर आपला पफ आलेला आहे। त्याच्यानंतर आता ज्या योगपट्ट्या आहेत ना त्या आपण इथे जॉईंट करून घेऊ। चेक करायच्या कोणची योगपट्टी कोणत्या साईडची आहे आणि या पद्धतीने याला जसं आपण बाकीचे नॉर्मल ब्लाऊज स्टिच करतो म्हणजे जशी योगपट्टी जोडतो त्याच पद्धतीने इथे पण जोडून घ्यायची आपल्याला। आतमध्ये कपडा फोल्ड करून घेतला आणि अशा पद्धतीने वरतून टिप मारून घ्यायची। आता आपण जो आतमध्ये घातलेला पार्ट होता फोल्ड करून तो बाहेर काढायचा। तर बघा किती छान असं आपलं फ्रंट पार्ट तयार झालंय। हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज जर छान असला ना तर आपल्याला ब्लाऊज शिवायला सुद्धा खूप छान वाटतं आणि हे ब्लाऊज शिवताना खरंच खूप छान वाटत होतं। खूप सुंदर याचं फिनिशिंग पण येत होतं आणि याला पफ वगैरे पण ह्या ब्लाऊजचा खूप सुंदर येत होता। तर तुम्ही बघू शकता शिवायला पण खूप छान वाटत होतं। तर अशा पद्धतीने हा पण पार्ट आपण इथे उलटा करून घेतला, सरळ करून घेतला। तर बघा एक्स्ट्राचं झालेलं आपण इथं जे कापड आहे कडेने हुकलूक पट्टीच्या साईडनी किंवा फिटिंगच्या साईडनी एक्स्ट्रा झालेलं ते कट करून टाकायचं आहे आपण। आता हुकलूक पट्टी लावायची आहे। तर आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट घेऊ आणि इथे बॅक पार्ट काढून तिथं जो गळा आपण आखलेला होता ना तो तुम्ही इथं कट करून टाकायचं आहे। एकसारखी पट्टी करून घेतली। आता सगळ्यात पहिले आपण टक्स मारून घेऊ बॅक पार्टचे। टक्स बघा या पद्धतीने 4 इंचावर मारून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने टक्स आपल्याला मारायचे आहेत।
बघा आपले टक्स मारून झाले तर आपण इथे मारून घेतले। आता इथे बघा कोपऱ्यामध्ये अर्धा इंचानी वर आपल्याला जो कोपरा निघतोय तो आपल्याला या पद्धतीने कट करून टाकायचा आहे। तर इथं मधला सेंटर घेऊन या पद्धतीने आपण टक्सपासून असं तिरकं कट करून घेतलं। आता तुम्ही म्हणशाल फिटिंगला कमी पडेल तर आपण फ्रंट पार्ट चेक करायचा। आता इथे पण याचं सोल्युशन आहे आपल्याकडे। आपल्याला काय करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त बघत राहा म्हणजे फिटिंगला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे आपण सगळ्यात पहिलं कमरपट्टी जोडून घेणार आहे। तर मी ब्लाऊज पिसामधले थोडेसे सरळ कपडा होता, तर हा जो कपडा होता हा मी याच्यासाठीच ठेवलेला होता आपल्याला पाइपिंगसाठी, पण मी पाइपिंगसाठी इथं दुसरा कपडा वापरणार आहे। त्याच्यामुळे मग हा कपडा जो होता ब्लाऊज पीसमधला उरलेला त्याचीच मी इथे कमरपट्टी काढलेली आहे। कमरपट्टीला आपण दुसरा कपडा वापरला तरी पण चालतो, कारण आतूनच ती फोल्ड होऊन जाते त्याच्यामुळं। आणि या पद्धतीने याला बघा अशी फोल्ड करायची। आता परत एकदा याला छान असं आतमधून फोल्ड करून टिप मारून घ्यायची। आता बघा इथे आपण चेक करून घेऊ। बघा चेक केलं एवढं असं अंतर जे आहे ना इथे जास्त होत होतं फ्रंट पार्टचं, पण मी काय केलं जो टक्स होता ना आपला तो थोडासा आपण जेवढं कमी भरत होतो तेवढा आपण इकडून मारून घेतला, म्हणजे आपल्या फिटिंगला कुठेही प्रॉब्लेम येत नाही। तर मी चेक करून या पद्धतीने टक्सला टिप मारून घेतली। आता आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे। तर हुकलूक पट्टी लावताना आपल्याला एक पार्ट आपला सरळ येतो, एक पार्ट उलटा येतो। तर बघा एक पार्ट मी उलटा करून जोडतीये हुकलूक पट्टी आणि या पद्धतीने तर ही आपली आई पट्टी तयार होणार आहे। आता एक पट्टी आपली लावून झाली, त्याच पद्धतीने दुसरी पण पट्टी लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता इथे आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची, फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि या पद्धतीने अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची। अर्धा इंचाला थोडं कमी मारलं तरीही चालतं, पाव इंच घेतलं तरीही चालतं, कारण कटिंगमध्ये आपण हुकलूक पट्टी लावताना पाव इंच घेतलेलं होतं। तर तुम्ही अर्धा घेऊ शकता, पाव घेऊ शकता, काहीच अडचण नाही येत। आता अशा पद्धतीने आपण इथं पट्टी अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर परत एकदा फोल्ड करून घेऊ इथे। तर हे बघा झालेलं आहे आपलं इथं हुकलूक पट्टी लावून। चेक करायचं कुठं कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचंय। आता आपल्याला इथं कमरेचा भाग घ्यायचा आहे, म्हणजे आपला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि शोल्डर टू शोल्डर जोडून घ्यायचंय। शोल्डरला टिप मारताना मी थोडीशी तिरकी मारून घेतली। आता इथे एक्स्ट्राचं थोडंसं झालेलं जे काही कपडा आहे आपला याला बाही जोडताना शोल्डरला, तर तो मी इथे कट करून टाकला। सगळ्यात पहिलं पाइपिंग लावतीये, तर पाइपिंगसाठी तुम्ही बघा मी इथं थोडासा जो बघा इथे अगोदर मी जी योकपट्टीसाठी कपडा वापरला तो मला खूप छान वाटला, कारण तो एका साडीतला कपडा होता आणि ह्याचा कलर त्याचा कलर सेम होता, फक्त साडीतला कपडा असल्यामुळे त्याला चमक होती। मग म्हटलं पाइपिंग याची छान वाटेल म्हणून मी इथं काय केलं तो कपडा यूज केलेला आहे। थोड्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने एकमेकांना जोडून आपण ही पट्टी इथे जोडून घेतलेली आहे। आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची। बघा एकदम त्या पट्टीच्या कडेने आपल्याला इथे फोल्ड करायचे। अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलं। एक्स्ट्राचा झालेली जी पट्टी आहे तिथं एक्स्ट्रा कपडा असेल तर तो आपल्याला इथे कट करायचा आहे आणि जेवढं जाड बारीक पाहिजे तेवढी पाइपिंग आपण इथे त्या खाच्यामध्ये टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे, तर मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर।
आणि तुमच्या मैत्रिणी कोणी ब्लाऊज शिवत असतील, शिकत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यांना पण फायदा होणारच आहे याचा. कारण की या पद्धतीने आपण जी कटिंग आहे ती खूप सुंदर आहे. तुम्ही याचं वालं कटिंग नक्कीच बघा आणि एकदा ब्लाऊज नक्की शिवून बघा. खूप सुंदर असं फिटिंग बसणार आहे याचं. आता इथं बाही घेतली मी आणि जी खोल भाग आहे तो आपल्याला फ्रंट पार्टकडून जोडायचा आहे आणि जो उथळ भाग असतो बाहीचा तो आपल्याला बॅकनी जोडायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. काही अडचण असेल ब्लाऊजबद्दल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. तर डबल टिप आपण इथे मारून घेतली. आता जशी एक बाही जोडली तशी दुसरी पण जोडून घेणार आहे. बघा या पद्धतीने आपण इथे अर्धी बाही जोडून घेतली. तर मी इथं डबल टिप मारून घेतली. आपल्या दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहेत. पण आता आपल्याला इथे फ्रंटला फोल्ड करायचे. तर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आपल्याला. जेवढी आपली बाहीची लांबी आहे तेवढी बाही आपल्याला इथे फोल्ड तेवढं माप घेऊन आपल्याला उरलेली पट्टी इथे फोल्ड करून टाकायची आहे. तर सगळ्यात पहिलं मी इथे कट करून घेते बघा या पद्धतीने. आता जेवढी बाहीची लांबी मी तेवढं हे करून तिथं आतमध्ये पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून घेते. तर दुसऱ्या साईडनी पण या पद्धतीने फोल्ड करून घेते. फिटिंगपर्यंत व्हिडिओ आहे, संपूर्ण फिटिंग पण तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाही 4.5 इंचाची होती. तर आपण तिथपर्यंत जे माप आहे ते अशा पद्धतीने हे करून घेतलं आणि आता आपल्याला इथे पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. तर संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे स्टिच झालेलं आहे. आता जी फिटिंग आहे ती तुम्ही इथे चेक करून घ्यायची आहे आपल्याला. तर फिटिंगला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. शेवटपर्यंत अशा पद्धतीने सरळ टिप मारून घ्यायची आपल्याला मोंढ्यापर्यंत, बाहीच्या दंडघेरापर्यंत. आता टिप मारून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी या पद्धतीने आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे सरळ टिप मारून घ्यायची. आता एक्स्ट्राचं जे आहे ब्लाऊजचा कपडा कडेनी फिटिंगला तो कट करून टाकायचा आपल्याला आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची. ही आपली बॉक्स फिटिंग झालेली आहे. आता इथं आपल्याला कमर आणि दंडघेर चेक करायचा किती आहे म्हणून आणि त्या पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या. दंडघेर जो आहे तो आहे 6.25 इंच. अशा पद्धतीने याला टिप मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपण इथं संपूर्ण फिटिंग जी आहे ती आपण करून घेतली आहे आणि या पद्धतीने टक्स आणि परत आपलं बॅकचे टक्स आणि फिटिंगचे हे जी टीप असते ती आपली एकमेकांवर आली पाहिजे. तर या पद्धतीने आपण टीप मारून घेतली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. संपूर्ण मी तुमच्याबरोबर याचं स्टिचिंग शेअर केलेलं आहे. तर याचं मी कटिंग पण शेअर केलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला की संपूर्ण ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं म्हणून. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.